नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पालकमध्ये बेसन टाकून अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत बरे का. अगदी मुलं पालक म्हटलं की नको नको म्हणतात, पण ही रेसिपी केलात ना तर अगदी आवडीने खातील बरे का. चला मग ही रेसिपी नेमकी कुठली आहे वेळण्याकरता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं लागणार आहे आपल्याला पालक. तर पालक अगदी छान प्रकारे निवडून वगैरे ह्या चाळणीमध्ये घेतला आहे, जेणेकरून आपल्याला धुवून घ्यायचं आहे का नाही म्हणून. पालक साधारण एक मुठभर इतका आहे बघा. एक गड्डी ना होती तर त्याच्यातला निवडून चांगला इथं मी पालक घेतलेला आहे. अगदी किती प्रमाणामध्ये नाश्ता करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही पालकेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. पालक हा धुवून घेतला आहे आणि चाळणीवरती ठेवला आहे बघा. खाली एक भांडं ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचं पाणीही निथळलं जातं. आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा धुवून इथे कडेला ठेवले म्हणजे पाणी निथळेल तिचंसुद्धा. आणि जरा हे बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण एक छोटं वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 इतक्या हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर काही लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमच जिरे आणि थोडीशी कोथिंबीर नाही ही तोडून घातलेली आहे बघा. आता मिक्सरला ह्याचं पाणी घालायचं नाही, असंच वाटण करून घेऊयात. अगदी तुमच्याकडे अगोदर केलेला ठेचा असेल तो सुद्धा वापरू शकता. मग तुम्हाला इथं हे असं छोटं वाटण किंवा हा ठेचा करायची गरज नाही. आता जरा हे बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बघा पालक स्वच्छ धुवून ठेवली होती का नाही त्याच्यातलं पाणी निथळलेलं आहे आणि कोथिंबीरमधलं सुद्धा. कोथिंबीर जरा बाजूला ठेवूयात आणि जी पालक आहे ती आपण चिरून घेणार आहोत. सुरुवातीला देठाचा भाग आहे ना तो थोडासाच कापून बाजूला वेगळा करत आहे बघा. अगदी थोडासाच. देठसुद्धा आपण ह्या रेसिपीमध्ये वापरणार आहे. आणि मग काय पालक आपण चिरून घेणार आहोत. अगदी बारीक चिरावं असं काही नाही, रफली चिरलात ना तरीसुद्धा चालेल. तुम्हाला पालक खाण्याचे फायदे माहिती आहेत का? सांगावे तितके कमी आहेत बरे का. पालक ही अतिशय पौष्टिक अशी हिरवी पालेभाजी आहे बघा. यामध्ये का नाही लोह, कॅल्शियम, जीवनसत्वे ए, सी, के, फायबर आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात बघा. नियमित पालकाचे सेवन केल्याने ना हिमोग्लोबिन वाढते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते, हाडे मजबूत होतात आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. असे भरपूर आहेत बरं का पालक खाण्याचे फायदे. आता बघा इथे पालकसुद्धा ना अगदी मध्यमच साईजचा कापून घेतला आहे. चिरून घेतलेला जो पालक आहे ना तो एका भांड्यामध्ये अशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे ज्या काही जिन्नस घालायचे आहेत ते म्हणजे बघा 1 वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे, जे की ह्याला चणा डाळीचं पीठसुद्धा म्हणतात. तर इतक्या प्रमाणामध्ये जितकी काही पीठं घेणार आहे ना ते अगदी योग्य ते प्रमाण आहे बघा. नंतर इथं घेतलेलं आहे ते म्हणजे बाजरीचं पीठ. पाऊण वाटी इतकं आहे बघा. बाजरीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता. अर्धी वाटी इतकं आपलं हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. नेहमी आपण चपातीसाठी वापरतो बघा तेच गव्हाचं पीठ घेतलं आहे. आणि पाववाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बरं का. आता इथं मिक्स हे माझ्याकडे 4 प्रकारची पिठं होती ना ती घेतलेली आहेत बरं का. अगदी प्रमाण तुम्हाला समजण्या इतकं सोपं आहे. 1 वाटी बेसनचं पीठ, त्याच्यात थोडंसं कमी पाऊण वाटी इतकं बाजरीचं पीठ, अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ आणि पाववाटी इतकं तांदळाचं पीठ. नंतर आपण जो केलेला ठेचा होता तो संपूर्ण घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी पाव चमच इतकी हळद घातलेली आहे. थोडासा ओवा ना हातावरती चोळून घालायचा, जेणेकरून पचायला हलका असतं का नाही म्हणून घालायचा. त्याचबरोबर इथं घालत आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ. तर साधारण एक अर्धा चमच इतकं आपण मीठ घालून घेऊयात. आता इथं घालत आहे बारीक चिरली कोथिंबीर. तर 1 वाटीभर इतकी आहे बरं का कोथिंबीर ही. त्याचबरोबर इथं घालत आहे तीळ. ते म्हणजे 1 चमच भरून इतके तीळ घातलेत. आता याच्यामध्ये जास्तीचे काही मसाले घातलेले नाहीत. अगदी तुम्हाला जे कुठले मसाले आवडतात ना ते इथं तुम्ही घालू शकता. आता हिरवी मिरची वापरली त्याच्यामुळे मी लाल तिखट वापरलेलं नाही. तुम्हाला वाटलं तर थोडंसं इथं लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर असे मसाले वापरू शकता. आता हे सर्व मिसळून घ्यायचं आहे. पालक हा थोडा ओलसर आहे ना त्याच्यातच हे मळून घ्यायला बघायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे थोडं पाणी घालून आपण जर असेल तर पीठ मळून घेऊयात बरं का. 1 वाटीभर इतकं हे पाणी घेतलं आहे. तुम्हाला बघा नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण करत आहोत पालकाचे धपाटे. आता इथं धपाटे करत असल्यामुळे का नाही धपाट्यामध्ये शक्यतो करून आम्ही कांदा घालत नाही. पण जर थालीपीठं करत असाल तर मात्र भरपूर बारीक चिरला कांदा घालू शकता. थालीपीठ म्हणलं की कांदा आलाच. जितका कांदा असेल तितकी ती थालीपीठं खायला छान लागतात. पण खरं सांगायला गेलं तर गावाकडे पारंपरिक पद्धतीमध्ये का नाही असे हे धपाटे करायचे. पाट्यावरती वाटून ना ठेचा केलेला असतो तो घालून पीठ मळून घ्यायचे. मस्तपैकी खरपूस भाजून धपाटे करायचे. अगदी तुम्हाला कांदा आवडत असेल ह्याच्यामध्ये घालू शकता. तुमच्याकडे थालीपीठ भाजणीचं जसं की पीठ असेल ते इथं वापरलात तर आणखीन उत्तमच. पण आता इथं पीठ नव्हतं ना मग घरामध्ये असणारे सर्व पीठं वापरून आज आपण थालीपीठ करणार आहे. बघा अगदी हलका सैलसर असा पिठाचा इथं गोळा करून घेतला आहे. आणि पाणी सांगायला गेलं ना तर 1 वाटीमधलं साधारण पाऊण वाटी इतकं पाणी लागलं आहे आणि पाव वाटी इतकं पाणी उरलं आहे बघा. थोडं करून घालायचं.
मीठ वगैरे तुम्हाला चेक करायचं आहे, कमी वाटलं तर थोडंसं घालू शकता. बघा ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं पीठ असं भिजत ठेवायचं बरं का. अगदी जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, नाही तर पातळ होतं. आता खाली पोलीपाट ठेवला आहे, त्याच्यावरती एक कॉटनचा रुमाल घेतला आहे धुवून. आता इथं रुमाल तुम्हाला आतमध्ये थोडासा पिवळा झालेला दिसत असेल, पण ह्याच्या अगोदर थालीपीठच केलं होतं का नाही, त्यामुळे तो रुमाल तसा दिसत असेल तुम्हाला, कारण थालीपीठसाठीच हा रुमाल वापरते. आता बघा एक ह्याच्यातला चपातीला उंडा कसा घेतो तसा गोळा करून घ्यायचा आणि ह्या ओल्या रुमालावरती टाकायचा. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग हात धपाटा जो आहे तो असा हाताने थापून घ्यायचा. हात ओला असल्यामुळे की नाही ते बिलकुलसुद्धा मिश्रण हाताला चिटकत नाही. तुम्ही बघू शकता इथे जरा पातळच असा हा धपाटा थापून घ्यायचा, म्हणजे का नाही तो लवकर भाजला जातो म्हणून. आणि चिटकतं असं वाटलं की हाताला पाणी लावायचं, अगदी जास्त पाणी लावायचं नाही. कडा आहेत ना त्या बघा एकसारख्या जरा अशा फिरवून घ्यायच्या, जेणेकरून गोल हे आपलं धपाटं होतं. मध्ये तशी जरा भुकं करून घ्यायचे, जेणेकरून हे जे धपाट आहे चांगल्या प्रकारे भाजलं जातं. वरून थोडीशी ना तीळ भुरभुरून घ्यायचे आणि हाताने जरा दाबून घ्यायचं, म्हणजे ते चिटकले जातात. चला आता आपण हे धपाटं ना भाजून घेऊयात. त्याच्यासाठी तव्याला ना तेल लावून घेतलं बघा. रुमाल उचलायचा आणि असा तव्यावरती पालथा घालायचा. अगदी हे थालीपीठ उचलण्याची सोपी पद्धत आहे. मध्ये भोकं दिसतात ना तिथं तेल सोडून मस्त हे थालीपीठ खरपूस भाजून घेऊयात. ह्याच्यावरती झाकण ठेवूयात, म्हणजे छान प्रकारे पालक वगैरे आपण ह्याच्यामध्ये वापरला ना छान प्रकारे शिजला जाईल म्हणून. आता वरची बाजू सुकल्यासारखी वाटली की पलटी करून घेणार आहोत. मस्त दोन्ही बाजूनी खरपूस असं हे धपाटं भाजून घ्यायचं आहे. गॅस हा फास्ट ठेवायचा नाही बरं का, नाहीतर धपाटं नाही हे खूप नरम कचकच असं लागतं. गॅस मध्यम किंवा कमी ठेवून छान भाजून घ्यायचं खरपूस, म्हणजे ना खायला चवीला मस्त असं लागतं बरं का, चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे. तर बघायला गेलं ना तर मुलं बघा पालक खायला नको नको म्हणतात. कसल्याही पद्धतीत पालकाची भाजी करा, मुलं खात नाहीत. मग तुम्ही मुलांसाठी असे पालकाचे धपाटे बनवून देऊ शकता, अगदी आवडीने खातात बरं का. आता बघा एक इथं धपाटा भाजून झाला, असा जाळीवरती काढायचा, म्हणजे खालून ना वाफेमुळे तो ओलसर होत नाही. आणखीन एक तुम्हाला इथं धपाटा थापून दाखवते, अगदी पद्धत करायला सोपी आहे बघा. ह्याच्या अगोदर बघा तुम्हाला सोयाबीनचे थालीपीठ दाखवले, मेथीचे थालीपीठ दाखवले, कांद्या पातीचे थालीपीठ दाखवले, त्याचबरोबर भाजणी न करता थालीपीठं, भाजणीचे थालीपीठं असे वेगवेगळे दाखवलेत बरं का. मुळ्याचे थालीपीठं, त्याचबरोबर बटाटा किसून त्याची थालीपीठं केले. म्हणजे बघा रोज रोज सकाळसाठी नाश्त्याला काय बनवायचं आपल्याला सुचत नसतं, शिवाय मुलांच्या टिफिनलासुद्धा काय द्यायचं सुचत नसतं. मग तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारची ही थालीपीठं किंवा धपाटे म्हणू शकता बनवून देऊ शकता. अगदी बनवायला सोपी आणि शिवाय खायला टेस्टी आणि दिवसभर पोट भरल्यासारखं राहणार आहे. पोटभरीचा असा तुमचा नाश्ता होणार आहे बरं का. शिवाय संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण नेहमी चपाती भाकरी भात तर करतोच, कधीतरी काहीतरी वेगळं खायला हवं असतं, तेच नको हवं असतं. मग कधी तर नाही असे धपाटे करून बघा, अगदी तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, इतके छान जबरदस्त हे थालीपीठं किंवा धपाटे होतात बरं का. शिवाय तोंडाला कधी चव नसेल, काहीतरी वेगळं खायचं असेल, नक्कीच तुम्ही ना ह्या पद्धतीत असे हे धपाटे करू शकता. शिवाय मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं बघा. मग तुम्ही ह्या धपाट्यांवरती चीज जरी खिसलात ना आणि भाजून घेतलात तर अगदी छान मुलं आवडीने खातात बरं का. आता मुलं पालक आवडीने खाणार ना, ह्याच्यामध्ये त्यांना समजणारसुद्धा नाही की पालक आहे बरं का. आता धपाटे किंवा थालीपीठ असू दे, खाण्यासाठी ना दही तर पाहिजेलच. दह्यासोबत ना थालीपीठं किंवा धपाटे छान लागतात. शिवाय इथं माझ्याकडे ना गोड लोणचं आहे बघा, आंब्याचं कैरीचं केलेलं आहे गूळ घालून. ह्याचा व्हिडिओ मी शेअर आपल्या चॅनलवरती केलेलाच आहे. हे धपाटे दहीसोबत, लोणच्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो जाता आता चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.